रामकृष्ण हरी माऊली. सर्वांच्या अंतकरणात विराजमान परमात्मा पांडुरंगाला कोटी कोटी वंदन. जय बजरंग बली की जय. हनुमान जयंती संपूर्ण वर्षातील सर्वात जास्त ऊर्जेने आणि चैतन्याने भरलेला दिवस. माऊली, एक प्रश्न विचारू का? जर तुमच्याकडून तुमची खरी शक्तीच विसरली गेली असेल तर तुम्ही स्वतःला कसं ओळखाल? जर तुमचं मन तुमच्याच नियंत्रणामध्ये नसेल तर तुम्ही जग जिंकून काय कराल? आणि जर जीवनात उद्देश नसेल तर वेगाचा उपयोग तरी काय? आज आपण ज्या श्लोकाकडे पाहणार आहोत ते फक्त स्तोत्र नाही तर अंतर्मुख होण्याचा दरवाजा आहे. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हा श्लोक म्हणताना आपण शब्द उच्चारतो, पण आज आपण त्यामध्ये प्रवेश करूया. प्रत्येक शब्दात, प्रत्येक श्वासात आणि केंद्रस्थानी आपले हनुमानजी महाराज. मनोजवम म्हणजे मनासारखा वेग. क्षणात भूतकाळात, क्षणामध्ये भविष्याच्या भीतीत, पण वर्तमानामध्ये किती वेळ राहतं हे मन. हनुमानजी महाराज मनोजव आहेत, म्हणजे त्यांचा वेग मनासारखा आहे पण मनासारखा चंचल नाही. हा फरक लक्षात घ्या. आपण मनाच्या मागे धावतो, ते जिथे घेऊन जाईल तिथे जातो, भीतीमध्ये, रागात, कधीकधी शंकेत. पण मनोजव म्हणजे मनावर स्वार होणं. समुद्र ओलांडताना त्यांनी उडी मारली. ही उडी केवळ शरीराची नव्हती तर ती उडी आत्मविश्वासाची होती. आज तुम्हाला कोणत्या समुद्रावर उडी मारायची आहे आणि तुम्ही अजूनही काठावरच उभे आहात का? मनाला दिशा दिली तर ते साधन आहे, दिशा नाही दिली तर हेच मन वादळ आहे. मारुततुल्य वेगम म्हणजे वायूसारखी गती. वारा दिसत नाही पण तो सर्वत्र असतो. वारा कधी गर्जना करतो, कधी अलगद स्पर्श करतो. हनुमानजी महाराज म्हणजे साक्षात वायुपुत्र. त्यांची शक्ती गाजावाजा करण्यामध्ये नाही, ती परिणामामध्ये आहे. आज आपण प्रत्येक गोष्ट दाखवण्यासाठी करतो, पोस्ट करतो, सांगतो, जाहीर करतो. पण विचार करा, सर्वात मोठं कार्य अनेकदा शांततेमधून होतं. वायूसारखं बना, उपस्थित पण अहंकाररहित, प्रभावी पण गोंगाटाशिवाय. जर कोणी पाहत नसेल तरी तुम्ही योग्य तेच कराल का? हीच खरी परीक्षा आहे. जितेंद्रियम म्हणजे इंद्रिय संयम. इथेच संपूर्ण श्लोकाचं हृदय आहे. शक्ती असणं मोठेपणा नाही, संयमी असणं मोठेपणाचं आहे. लंकेमध्ये सोनं होतं, वैभव होतं, आकर्षण होतं, पण हनुमानजी महाराज विचलित झाले नाहीत. आज आपल्यासमोरही लंका आहे. मोबाईलची स्क्रीन, तुलनेचा विषारी खेळ, अहंकाराची आग. पण आपण किती वेळ स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो? तुम्ही शेवटचं कधी स्वतःच्या मनाला नियंत्रित केलं होतं? ज्याने स्वतःला जिंकलं त्याला बाहेरचं जग जिंकणं अवघड राहत नाही. हनुमानजी महाराजांची गदा बाहेर आहे, पण त्यांची खरी ताकद स्वतःच्या अंतःकरणामध्ये आहे.
बुद्धिमत्तां वरिष्ठम म्हणजे श्रेष्ठ बुद्धिमत्ता. हनुमानजी महाराज केवळ बलवान नाहीत, ते अत्यंत सूक्ष्म बुद्धीचे आहेत. सीतामातेसमोर ते विराट रूपामध्ये गेले नाहीत, लहान झाले. का? कारण त्यांनी परिस्थिती ओळखली. तसंच आपल्यालाही परिस्थिती पाहून लहान होता आलं पाहिजे. ही आहे संवेदनशील बुद्धी, ही आहे नम्र बुद्धी. आज आपल्याकडे माहिती आहे, पण समज किती आहे? आपण बोलतो जास्त, पण ऐकतो कमी. आज तुम्ही निर्णय घेण्याआधी कुणाचं ऐकणार आहात? बुद्धिमत्ता म्हणजे वाद जिंकणं नाही, तर मन जिंकणं आहे. वानरयूथ मुख्यम म्हणजे नेतृत्व. हनुमानजी महाराजांना पदाची गरज नव्हती, त्यांच्या आचरणाने त्यांना स्थान मिळालं. नेतृत्व म्हणजे पुढे चालणं नव्हे, ते जबाबदारी उचलणं आहे. आज तुमच्या आयुष्यात कोणीतरी तुमच्याकडे पाहतंय. मुलं, कुटुंब, आपले सहकारी. तुमचा राग, तुमचा संयम, तुमचा निर्णय कोणासाठी तरी आदर्श ठरतोय. तुमचा राग, तुमचा संयम, तुमचा निर्णय कोणासाठी तरी आदर्श ठरत आहे. जर तुमचं आयुष्य एखाद्याचं मार्गदर्शन करत असेल, तर ते योग्य दिशेला नेतंय का त्यांना? श्रीरामदूतम म्हणजे उद्देश. हनुमानजी महाराजांचं कार्य स्वतःसाठी नाही, तर प्रत्येक श्वास म्हणजे फक्त रामकार्य. उद्देशाशिवाय शक्ती धोकादायक असते. उद्देशाशिवाय वेग निरर्थक असतो. तुमच्या जीवनात रामकार्य काय आहे? फक्त पैसा, फक्त प्रतिष्ठा, की मूल्य, सेवा आणि प्रामाणिकपणा? शरणम प्रपद्ये म्हणजे अंतिम समर्पण. शरण जाणं म्हणजे हार मानणं नाही, ते अहंकार सोडणं आहे. मला मार्गदर्शन हवं आहे, मला संयम हवा आहे, मला स्थैर्य हवं आहे. हनुमानजी महाराजांच्या चरणी शरण जाणं म्हणजे त्यांचे गुण आत्मसात करणं. मनोजव, संयम, विवेक आणि सेवाभाव. कल्पना करा, तुमचं मन स्थिर आहे, निर्णय स्पष्ट आहेत, इंद्रिये संयमात आहेत आणि जीवन एका उच्च उद्देशासाठी वाहिलं आहे. तेव्हा तुम्हाला कोण थांबवू शकतं? हनुमानजी महाराज मंदिरामध्ये नाहीत फक्त, ते तुमच्या धैर्यामध्ये आहेत, तुमच्या संयमामध्ये आहेत, तुमच्या निस्वार्थ कृतीमध्ये आहेत. आज हा श्लोक फक्त म्हणू नका, तो जगा. मनोजव बना, वायूसारखे प्रभावी बना, संयमी बना, विवेकी बना आणि आपल्या जीवनाचे रामदूत बना. जेव्हा मन डळमळेल तेव्हा हा श्लोक आठवा. जेव्हा भीती येईल, हनुमानजी महाराजांचे स्मरण करा आणि लक्षात ठेवा, तुमच्यातही तीच शक्ती आहे. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जय श्रीराम. हनुमानजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.